सागवाडी संघाला विनंती असेल लगेच पाठवायचं आहे. पहा यातनं मात्र जो संघ वैशिष्ट्य गाजवेल तो संघ जय दुर्गा माता दैसर 20 संघापुढे फाईट करायला तयार होईल. कुठला संघ चापवाडी की सागवाडी या ठिकाणी दैसर जय दुर्गा माता दैसर संघ पुढे फाईट करेल. स्ट्राईकला बॉलिंग स्ट्राईक वरती पिवनचा षटक फेकण्यास सज्ज झालाय गोलंदाज भरत चापवाडी संघाकडून आणि बॅटिंग स्ट्राईक वरती पाहू शकाल सलामीची जोडी गणेश आणि सागवाडी संघाकडून भुऱ्या. मात्र सलामीची जोडी या वेळेला 3 षटकांचा सामना असणार आहे. खुश खबर आई गावदरी क्रिकेट संघ वाजे यात मात्र मर्यादित षटकांचे सामने आयोजित केले आहे. तरी सर्व संघाने वार गुरुवार 15/2024 वार शुक्रवार 16/2024 17 शनिवार रविवार 18 या प्रवेश फी असेल 3500 आणि प्रथम पारितोषिक असेल 30,000 द्वितीय पारितोषिक असेल 15,000 तृतीय पारितोषिक असेल 7 चतुर्थ पारितोषिक असेल 7,000. तर कुणाला मात्र संधीमध्ये लाभ घ्यायचा असेल तर आमचे आयोजक या व्यासपीठावर आहेत. तर एंट्री फी कुणाला म्हणजे एंट्री टाकायची असेल तर या ठिकाणी आलेले आहेत वाजा संघाचे. तर या ठिकाणी या भाग घेऊ शकेल तुम्ही. वाजाला चांगले या ठिकाणी स्पर्धा आहेत 4 दिवसाच्या. तर पंचांचा सिग्नल होतोय. पहिला षटक फेकतोय मात्र चापवाडी संघाचा गोलंदाज भरत. भिवनचा षटक या वेळेला डावकुरा आताचा फलंदाज हा चेंडू हुक केला आहे. पंचांची गाठ मागतात मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. निर्धाव चेंडूपैकी करतोय. पहिलाच चेंडू निर्धावपैकी केली चापवाडी संघाचा गोलंदाज भरत. स्ट्राईकला पाहू शकाल सागवाडी संघाचा मात्र भुऱ्या. नो स्ट्राईकला पाहू शकाल गणेश. 3 षटकांची या वेळेला 3 षटकांची मात्र या सामना असेल. हा चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षणच्या डोक्यावरनं फेकून दिलाय. 1 बाऊट चौकार. 4 धाव मिळतील संघाला. स्वतःचा खाता खोडलंय मात्र 4 धावांनी भुऱ्याने संघाचं खातं खोडलंय 4 धावांनी. धाव फलकावर धावा लागल्यात सागवाडी संघाच्या 4 आकड्यावर. चार धावा लागल्यात धाव फलकावर. पहिला चेंडू मात्र डॉट फेकला. दुसरा चेंडूवर मात्र दिला समाधान. भुऱ्याने 4 धावांनी मात्र चौकार ठोकला. संघर्ष करावे लागेल मात्र सागवाडी संघाला. गर्विष्ठ दाखवावं लागेल मात्र गोलंदाजीमध्ये भरतला. स्ट्राईक वरती फलंदाज भुऱ्या. हा चेंडू सरळ खेळलाय. क्षेत्ररक्षण गॅप सिलेक्शन चेंडू थांबणार नाही. सरळ दुसरा चौकार आला मात्र भुऱ्याच्या बॅट मधून. सलग 2 चौकार. धाव फलकावर धावा लागल्यात मात्र सागवाडी संघाच्या 8 या आकड्यावर. स्ट्राईक वरती भुऱ्याच्या बॅट मधून म्हणजे आलेले 2 चौकार. हा चेंडू सरळ गतीचा होता मात्र सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसरतोय. चुकी करतो एसटी रक्षक. ते चेंडू जातो निर्धाव. धावा आल्या धाव फलकावर मात्र 8. सलग 2 चौकार लागले मात्र भुऱ्याच्या बॅट मधून सागवाडी संघाचे धाव फलकावर धावले 8. पिवांचा षटक मार्गे असताना सागवाडी संघाच्या धावा लागल्यात 8. हा चेंडू पुन्हा उडवला. क्षेत्ररक्षण आहे दूरवर पण चेंडू अडवला मात्र तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा अडवल्या मात्र सुंदर क्षेत्ररक्षण या वेळेला चापवाडी संघाकडून पाहायला मिळालं. धावा लागल्या धाव फलकावर 10. पहिल्या षटकातल्या शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू उडवला. क्षेत्ररक्षण सजवलाय मात्र क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी चुकी.
या उरलेल्या आणि चौकार अडवलाय मात्र दुसरी धाव मात्र थ्रो मध्ये थोडीशी 3 धावा मिळाल्या मात्र संघाला संघाची धाव संख्या पहिलं षटक समाप्त होते. आमचा पंचांचा इशारा होतोय रमेश तरे यांच्याकडून पहिलं षटक समाप्त झाला. धावा लागल्या धावपलकर 13. जी धावांची सरासरी राखायची होती ती मात्र राखली गेली. सलग 2 चौकार ठोकले मात्र भुऱ्याने. सागवाडी संघाला गरज असतं 40 ते 35 धावा 3 षटक करणं गरजेचं असेल, कारण चापवाडी संघ पुढे मात्र गोलंदाजाचे उत्कृष्ट मात्र मजबूत आहे, कारण त्यांना क्षमता असेल आपल्याकडे 30 ते 35 धावा करणं गरजेचं असेल सागवाडी टीमला. दुसरा षटक फेकण्यास सज्ज होते गोलंदाज विजय. स्ट्राईकला डावखुऱ्या त्याचा फलंदाज भुऱ्या मात्र सलग 2 चौकार ठोकले. तो स्ट्राईक वरती पाहू शकाल सागवाडी संघाकडून. भुऱ्या नो स्ट्राईकला पाहू शकाल गणेश मात्र गणेश मोठा फलंदाज अजूनही नो स्ट्राईक वरती पाहू शकाल त्याला. आता अजूनही त्याच्याकडे स्ट्राईक रुटीस झाली नाही तर स्ट्राईकची गरज असणार गणेश मध्येला, कारण मोठा फलंदाज आहे. नो स्ट्राईक वरती गणेश, स्ट्राईक वरती भुऱ्या. 13 धावा. पिवनचा षटक समाप्त झाला. धावा लागल्या सागवाडी संघाच्या 13. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू फेकण्यास तयार झाला गोलंदाज. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू फेकी करतोय विजय. तर पाहू स्ट्राईक वरती सागवाडी संघाचा फलंदाज भुऱ्या. हा बाईक मार हा पुन्हा क्रॉस लाईन खेळलाय मात्र क्षेत्ररक्षण आहे. चेंडू अडवला. एकदम मिळेल संघाला. संघाची धावसंख्या धावपलक 14 या आकड्यावर. कोणाचा दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू फेकण्यास सज्ज झाले गोलंदाज. यावेळेला स्ट्राईक मात्र रोटीस केली गणेश मध्ये यांच्याकडे. हा चेंडू सरळ खेळला उडवला. क्षेत्ररक्षण आहे. पहिला धक्का लागलाय मात्र मोठा फलंदाज गारष्ट झाला. पहिला धक्का लागलाय सागवाडी टीमला. मोठा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. गणेश मध्येला मात्र परतावं लागलं, मैदान सोडावं लागलं. जी विकेटची गरज होती ती मात्र विकेट मिळालीच यावेळेला चापवाडी संघाला विजयला. सुरेश 14 ना धावा लागले 14. बघा कमबॅक दाखवलं मात्र गोलंदाजीमध्ये कंदिशी दाखवली चापवाडी संघाच्या गोलंदाजाने विजयाने. हा चेंडू फेकून गेलाय. केरळच्या डोक्यावर चेंडू जाईल आउट ऑफ द पार. षटकार 6 धावा मिळतील संघाला. संघाची धाव संख्या आल्यास मात्र सुरुवात केली सुरेशने. जे फटक्याची गरज होती ती दाखवली सुरेशने. पहिला चेंडू खेळला मात्र पहिला षटकार प्राधान्य दिलं मात्र 6 धावांसाठी संघाला. संघाची धाव संख्या 3 चेंडू 20 या आकड्यावर. जी गरज होती सागवाडी संघाला ती दाखवली मात्र सुरेशने. आल्याला मात्र षटकार टोकला. हा चेंडू उडवलाय मात्र फटका फसलाय आणि जीवदान मिळालंय मात्र या विलीला. आणि चोरटी धाव घेतली म्हणजे जीवदान मिळालं सुरेशला. झेल सोडला मात्र रनआउटची संधी होती ती पण मिळाली नाही मात्र जीवदान मिळालं सुरेशला. सागवाडी संघाचा फलंदाज सुरेश. 21 धावा लागल्या धावपलकावर. पहा झेल कन्वर्ट करायचा होता मात्र विकेट किपरला गॅदर करता आला नाही. मोठा फलंदाज मात्र मैदानातून बाहेर गेला असता मात्र क्षमता नव्हती मात्र जीवदान मिळाला यावेळेला सुरेशला.
खेळ सोडणं मात्र क्रिकेटमध्ये खेळ नाही तर खेळ नाही अशी गप यावेळेला क्रिकेटमध्ये असते. स्ट्राईक वरती भुऱ्या. हा चेंडू यावेळेला रिव्हर्सचा वापर करायचा होता. अपील मागतात पंच आमच्याकडे बोलतात मात्र फलंदाज बाद. दुसरा धक्का लागलाय सागवाडी संघाला. भुऱ्याला मात्र अरेस्ट केलाय, मैदान सोडावं लागला. दुसरा षटक मार्ग असताना धावा लागल्यात. 21 धावा. धाव फलकावर अजूनही दुसऱ्या षटकातला अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक. नो स्ट्राईक वरती शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धाव फलकावर धावाला 21. मी म्हणत होतो की 3 षटकात सागवाडी टीमला मात्र 35 ते 40 धावांचं टार्गेट ठेवणं गरजेचं होतं चापवाडी संघापुढे. कारण चापवाडी संघ हा फॉर्म मध्ये यावर्षी आलेला संघ या ठिकाणी मैदानावरती दिसत आहे. अनंता नौका फलंदाज. यावेळेला दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. जय दुर्गा माता दहिसर 20 संघ एक ट्रॉफीचा हक्कदार बनलाय. मात्र यातनं कुठलाच संघ दहिसर जय दुर्गा माता समोर फाईट करेल चापवाडी की सागवाडी यावेळेला क्षमता नाही. आज शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक वरती अनंता. हा चेंडू यावर स्लो गतीचा होता. चेंडू जातोय विसरतोय विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. पंचांचा विसर येतो. दुसरं षटक समाप्त. धावा लागल्या. धाव फलकावर 21 धावा फक्त. कमबॅक दाखवली मात्र करून गोलंदाजामध्ये विजयने फक्त धावा दिल्या. दुसऱ्या षटकात 8 धावा खर्च केले मात्र विजयने. तिसरा षटक फेकण्यास सज्ज झालाय गोलंदाज भगवान. मात्र शेवटचा षटक यावेळेला 7 चेंडूंची खेळी बाकी असेल. धावा लागल्यात 21 धावा. स्ट्राईक वरती सुरेश. म्हणजे आल्या आल्या षटकार खेचला तो स्ट्राईक वरती सागवाडी संघाचा फलंदाज पाहू शकाल सुरेश. हा चेंडू सरळ खेळायचा होता. पंच बोलतात आमच्याकडं वाईट. अवंतर धाव मिळेल मात्र यावेळेला पंच बोलतात आमच्याकडं. पंचाचा डिसिजन असेल. वादावाद करायचं नाही मित्रांनो. लाईव्ह पडदा आहे. अवंतर धाव मिळेल सागवाडी संघाला. संघाची धाव संख्या 22 आकड्यावर. भगवान पहिला चेंडू मात्र अवंतर फेकला. खराब चेंडू फेकली केली मात्र पहिला चेंडू. यावेळेला स्ट्राईकला मात्र आहे सुरेश. मोठा फलंदाज सागवाडी संघाचा यावेळेला स्ट्राईक वरती पाहू शकाल. स्ट्राईक वरती सुरेश. हा चेंडू सरळ उडवलाय. क्षेत्ररक्षण दूरवर येऊपर्यंत कन्वर्ट केले. एक धाव मिळाली संघाला. संघाची धाव संख्या 23 या आकड्यावर. तिसरं षटक मार्गे असताना जी 30 धावांची गरज होती 35 ते 40 असं वाटलं तर सागवाडी संघ मग डोंगर रचू शकल. पण कमबॅक दाखवली चापवाडी संघाच्या गोलंदाजाई. तिसरा षटक मार्गे असताना धावा लागल्या. धाव फलकावर 23 धावा. तिसरा षटक फेकण्यास सज्ज झालाय गोलंदाज भगवान. हा चेंडू सरळ उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे. एक धाव मिळेल संघाला. संघाची धाव संख्या धाव फलकावर 24 या आकड्यावर. किती क्षमता आहे गोलंदाजीमध्ये चापवाडी संघाच्या गोलंदाजामध्ये. आल्याच मात्र सुरुवात केली होती सुरेशने षटकाराने. मात्र तो स्ट्राईक वरती मात्र अरेस्ट करून ठेवला गोलंदाजाने सुरेशला. हा चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसरतो. डॉट चेंडूची सांगता येते. तीन चेंडू शिल्लक असणार आहे. धावा लागल्या. धाव फलक 24 धावा.
असं वाटलं होतं की 35 ते 40 धावांचं टार्गेट सागवाडी संघ करू शकेल, असं काही घडलं नाही. मात्र तेवढीच ताकदीची गोलंदाजी दाखवली चापवाडी संघाच्या गोलंदाजाने. 24 धावा धाव पलकावे लागलेत. तीन चेंडू तिसऱ्या षटकातले चालू बाकी असणार आहेत. स्ट्राईक वरती सुरेश. हा चेंडू सरळ मात्र क्षेत्ररक्षण आहे दूरवरचा. ही दुसरी धाव या वेळेला कन्वर्ट होईल का? दुसरी धाव या वेळेला पूर्ण. धावा लागल्या धाव पलकावर 26 आकड्यावर. अजूनही 2 चेंडू उर्वरित शिल्लक. जर एखादा मोठा फटका आला तर 30 ते 32 धावांचं टार्गेट राखू शकेल सागवाडी टीम. असे काय घडेल का? भगवान सारखा गोलंदाज तिसरा षटक फेकण्यास सज्ज झालाय मात्र चापवाडी संघाकडून. भगवान 2 चेंडू शिल्लक. धाव पलकावर धावा लागल्यात 26 धावा. हा चेंडू सरळ खेळलाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षण आडवीपर्यंत. मात्र क्षेत्ररक्षण मध्ये चुकी. पंचांचा इशारा होतोय. चौकार 4 धाव मिळतील संघाला. संघाची धाव संख्या 30 या आकड्यावर. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. एखादा मोठा पटका चौकार किंवा षटकाराला 30 ते 35 ते 36 धावांचं टार्गेट ठेवू शकेल का? 30 धावा लागल्या. धाव बघा. शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक वरती शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू मात्र सरळ खेळायचा होता मात्र बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू झाला डॉट. दहिसर गावचे आमचे चिनू पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. तर मी चिनू पाटील दादांना विनंती करतो आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. चिनू पाटील दादा याच आहे. आमच्या दहिसर गावचे समाजसेवक यांना विनंती करतोय तुमचाही सन्मानित केला जाईल. आलेली पाहुण्यांच्या मात्र मी विनंती करतो याच आहे व्यासपीठावरती. एकतीस धावांचं टार्गेट आहे चापोडी संघाला. 18 चेंडू 31 धावा बनवायचे आहेत. तर आपण पाहतो सेमी फायनलचा सामना. एका बाजूला चाफेवाडी संघ तर फाईट देत असताना मात्र सागवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना मात्र 3 षटकांमध्ये धावा बनवल्या 30. 31 धावांची आवश्यकता असलेली सामना जिंकण्यासाठी चाफेवाडी संघाला 3 षटकांमध्ये 31 धावांची आवश्यकता. खूप चांगली मॅच पाहतो. अगदी संध्याकाळचं सत्र. हवामान अगदी थंड झालाय. अगदी समोर पहाडी पाहतो आपण. डोंगर पाहतो आणि डोंगराला लगत हा मैदान पाहतो आणि तिथे मात्र क्रिकेटचा सोला पाहतो. गजर क्रिकेटचा सोला आनंदाचा. खूप चांगले सामने. 3 दिवस चालणारी स्पर्धा पाहतो. जयदुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर आयोजित ही स्पर्धा 26, 27, 28 अशी चालणारी 3 दिवस चालणारी स्पर्धा. प्रजासत्ताक दिनाच्या रोजी मात्र या स्पर्धेला आरंभ झाला आणि या स्पर्धेची आज सांगता होईल. पाहिला तर सेमीफायनलचा सामना पाहतो. यानंतरचा मात्र अंतिम सामना असेल फायनल. तर पाहूया कुठला संघ मात्र विजय संपादन करून मात्र फायनलमध्ये प्रवेश करतो. जयदुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर बी संघाने मात्र फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्या बरोबर मात्र कुठला संघ मात्र या 2 संघांमध्ये जाणार. चाफेवाडी संघ जाणार की सागवाडी संघ जाणार. सागवाडी संघाने मात्र पहिल्या सत्रामध्ये 30 धावा बनवल्या. 31 धावांचं लक्ष ठेवलं सामना जिंकण्यासाठी चाफेवाडी संघासमोर. गोलंदाज तयार असेल अनंता. शरद आणि विजयची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल.
इथं मात्र खूप चांगला फटका, अगदी वेगवान चेंडू, चेंडू जाईल दन दन करीत, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, येईल चौकार. तर पहिल्याच बॉलवरती अगदी दन दन करीत चेंडूला बॉट पाठवला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा चेंडू, हा चेंडू मात्र जोरदार अपील, डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा डॉट बॉल. आणखी मात्र डॉट बॉल. इथं मात्र वॉर्निंग दिली जाईल गोलंदाजाला. पुढचा चेंडू गोलंदाज अनंत, हा चेंडू सुरेख, चेंडूच्या हाताळणी वाईट यॉर्कर. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अनंता. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली दिशा, लाईन चांगली पाहायला मिळाली. पहिलाच षटक हाताळताना मात्र गोलंदाजाला पाहायला मिळते, चांगली लाईन पाहायला मिळते शरद समोर. इथं मात्र शरदने फेकलाय, उडवलाय चेंडूला. पाहू शकता आपण एक उत्तुंग षटकार शरदच्या बॅट मधून. अगदी समोर पाहिलं तर ड्रशिंग डाऊन द ग्राउंड, चेंडूला फेकून दिला. सुरुवातीला डॉट बॉल येत होता, दबाव निर्माण होत होता आणि दबावाला मात्र थोडासा कुठेतरी कमी केला. शरदच्या बॅटमधून मोठा धमाका पाहायला मिळाला आणि षटकारा मात्र धावसंख्येला वेगाला धावसंख्या जाऊन पोहोचली. यावेळीच मात्र 10 धावा, 10 धावा धाव फटकावरती 21 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 98 षटकार तिसऱ्या दिवसाचा आपण पाहतो. 98 98 सिक्सर. खूप चांगली माहिती आपण पाहतो. वनाई वर्ल्ड लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली गेली आहे. घर बसल्या मात्र प्रेक्षक वर्ग मात्र या सामन्याचा आनंद घेत असतील आणि मॅच देखील तेवढीच मोठी पाहतो. सेमीफायनलचा सामना पाहतो. एका बाजूला सागवाडी तर दुसऱ्या बाजूला चापेवाडी संघ. हा चेंडू मिस्टर मिक्स्टॉक, चेंडू हवेमध्ये. फलंदाज झाला बाद. आलं का? तर याच दरम्यान पाहुण्यांचा शुभ आगमन झालंय. 12 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. दरम्यान पाहुण्यांचा इथंशी शुभ आगमन झाले. पाहू शकता आपण महेश अनंता पाटील, युवा नेता, नवी मुंबई कोपरखेरणे यांचा इथंशी शुभ आगमन झाले. या वेलकम, आपलं स्वागत असेल. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपलं स्वागत केले जाईल. सागर तर आपण मंचावरती पाहू शकाल प्रमुख पाहुणे महेश अनंता पाटील, युवा नेते, कोपरखेरणे, नवी मुंबई, त्यांचा इथं शुभ आगमन झालंय. उमेश अगसकर देखील जोरदार अपीलला उंच केलाय. हात पंचांचा, फलंदाज होईल बाद. बघितलं गेलं तर महेश अनंता पाटील, युवा नेते, कोपरखेरणे, नवी मुंबईचे आहे. त्यांच्याकडनं या स्पर्धेला 30,000 रुपयाचं डोनेशन दिलेलं आहे. स्पर्धेला खूप त्यांचं सहकार्य. या स्पर्धेला आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जय दुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर ठाकूरपाडा बी यांच्या माध्यमातून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. खूप चांगली मॅच पाहायला मिळते मैदानावरती. सेमीफायनलचा सामना एका बाजूला सागवाडी संघ आणि त्यांना फाईट देत असताना मात्र चापेवाडी संघ. सुरुवातीला आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिला 30 धावा बनवल्या होत्या सागवाडी संघाने. चापेवाडी संघाला 31 धावांचं लक्ष ठेवलं विजयासाठी. आतापर्यंत धावा बनल्यात 10. 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी चापेवाडी संघाला.
10 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. सामना अगदी अटीतटीचा पाहायला मिळतं. एखादा मोठा फटकामध्ये या सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल. खूप चांगली पूर्ण लाईव्ह स्पर्धा कव्हरेज केली गेली आहे. थर्ड अंपायर थ्रो साठी चेक करायचा. आपण इथेच चेक करायचा आहे. इथेच चेक करू आम्ही. आपले बॉलिंग वरती ऍक्शन घेतलंय. हा चेंडू मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल होता. पुन्हा एकदा किपरच्या हातामध्ये विसावतो. चेंडू फेकत नाही ना. सपना विश्वनाथ इंदरकर इथे मात्र पंचांनी वॉर्निंग दिली आहे गोलंदाजाला. आणखी जर दुसरा चेंडू जर असा फेकला तर हा नो बॉल दिला जाईल. हा चेंडू अगदी समोर खेळलाय अराउंड द कार्पेट. दुसरीचा प्रयत्न. इथं मात्र धोका निर्माण झाला असता. बचावला मात्र फलंदाज. 2 धावा कंप्लीट झाल्या. हा चेंडू मात्र वाईट. पंचांचा इशारा. आणखी एक धाव ऍड होईल. टोटल पाहायला मिळाला 13 धावा. 13 धावा फलकावरती 31 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता. 8 चेंडू 18 धावा. हा चेंडू देखील वाईट. सामना अगदी जवळ येऊन टेपलाय. 8 चेंडू 17ची आवश्यकता. 8 चेंडू 17ची आवश्यकता. खूप चांगली मॅच पाहायला मिळते. वारंवार खराब चेंडू फेकले गेले गोलंदाजांनी. 8 चेंडू 17ची आवश्यकता. सतरा धावा. 8 चेंडू शिल्लक आहे. 17ची आवश्यकता. सेमीफायनलचा सामना. हा चेंडू मात्र हाफ टायकरचा जसा चेंडू पडला तसा मात्र किपरच्या हातामध्ये विसावला. अंतिम चेंडू असेल. 7 चेंडू 17 असं समीकरण मात्र इथं राहिलाय. एक मोठा फटका मारावाच लागेल. अंतिम चेंडूवरती मोठा फटका. एक चौका जरी आला तरी 13 धावा राहतील. षटकार आला तर मात्र 11 धावा राहतील. या चेंडूवरती मोठा फटक्याची आवश्यकता आहे चाफेवाडी संघाला. इथं मात्र बॅटची काढा. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली. सिंगल मिळाली या बॉलवरती. आता मात्र 6 चेंडू आणि 16ची आवश्यकता असेल अंतिम षटकामध्ये. धावा पाहू शकता आपण. 15-16 धावाची आवश्यकता असतील येणाऱ्या एका षटकामध्ये. मंचावरती आपण पाहू शकतो प्रमुख पाहुणे महेश अनंत पाटील, युवा नेते कोपर किरणे नवी मुंबईचे, तसेच उमेश सागसकर यांचं इथे आगमन झालंय. मंचावरती उपस्थिती त्यांची आपण पाहतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी सेमीफायनलचा सामना चालू असताना त्यांची उपस्थिती आपण पाहू शकतो. फायनल मध्ये बघितला गेला तर आयोजकांचा संघ जय दुर्गा माता क्रिकेट संघ दहीसर ठाकूरपाडा हा फायनल मध्ये प्रवेश केलाय. दहीसर बी संघ त्यांच्या विरोधात मात्र पाहूया कुठला संघ मात्र सेमीफायनल मध्ये जिंकतो. हा चेंडू खूप बाउन्स चेंडू होता. सरळ मात्र बॉलरच्या डोक्यावरनं जो बघितला गेला तर बॅट्समन होता त्याच्या डोक्यावरनं गेला होता, पण हाईट जास्त नव्हती. कदाचित हाईट जास्ती असती तर हा चेंडू नो बॉल सुद्धा असता, परंतु डॉट बॉल. हा चेंडू मात्र इथं मात्र जोरदार अपील केली जातं. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. सामना अगदी अट्टीतट्टीला येऊन ठेपलाय.
एक मोठा फटक्याची आवश्यकता आहे. एका मोठ्या फटक्यामध्ये सामन्यामध्ये शिरकाव करू शकता हा संघ. इथं मात्र हलक्या हाताने मात्र वन साईडला खेळून काढलाय. सिंगल मात्र काही फरक पडत नाही सागवाडी संघाला. 3 चेंडू 15ची आवश्यकता. 3 चेंडू 15 धावा. कंपल्सरी चेसिंग. मोठा फटका येणं गरजेचे असणार आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला नाही तर सामना हातातून निसटला. 3 चेंडू आहे 15 धावाची आवश्यकता. तीन चौकार किंवा 3 षटकार जर मारले तर आपले बसलेले उपस्थितीत प्रमुख पाहुणे महेश अनंत पाटील यांच्याकडे 1000 रुपयाचे बक्षीस असेल. फलंदाजाला संधी असेल. पहा 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले किंवा 3 चौकार जरी मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस असेल. हा चेंडू डॉट. सामना निसटला मात्र चाफेवाडी संघाच्या हातातून. 2 चेंडू मात्र शिल्लक राहिले. खूप चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजीचा विचार केला तर 4 चेंडू फेकले. फक्त एकच धाव खर्च केली आहे. सामना पाहिला तर चाफेवाडी संघाच्या हातामध्ये होता सुरुवातीला, परंतु 4 चेंडू मध्ये एकच धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज गणेशनी. हा चेंडूवरती मात्र येईल चौकार. एक चौकार आला. काही फरक पडत नाही सागवाडी संघाला. आता मात्र एकच चेंडू शिल्लक असेल. एकच चेंडू शिल्लक आहे. 11 धावाची आवश्यकता. एखादा चमत्कार जर बघितला गेला तर नो बॉल पडला तरच काही चमत्कार घडू शकतं, नाहीतर काहीच घडत नाही. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू 11 धावा. अगदी समोर खेळला आणि इथं मात्र सागवडी संघ विजय होतो. आपण पाहतो मंचावरती महेश अनंत पाटील युवा नेते कोपरखेडे नवी मुंबईचे. यांचा जर बघितला गेला तर फुल सपोर्ट आहे या जयदुर्गा माता चषक आपण पाहतो, या क्रिकेट संघ पाहतो या स्पर्धेला. आणि त्यांच्या सर्वत्र मंदिरासाठी जर बघितलं गेलं तर तरी भरपूर त्यांचा सहकार्य असतो. नेहमीच त्यांचे आयोजक आम्हाला सांगतात की आम्हाला भरपूर सपोर्ट करतात, सहकार्य करतात. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. हॅलो हॅलो. सागवाडी संघाचा कर्णधार जय दुर्गा माता दहिसर 20 संघाचा कर्णधार. लगेच याचा टचविनसाठी फायनलचा सामना या ठिकाणी रंगतोय. मात्र जय दुर्गा माता दहिसर 20 संघ त्याला फाईट करेल मात्र सागवाडी संघ. तर अनंत पारदे याचा आहे आमच्या दादांचा सत्कार समारंभ या ठिकाणी होईल. आता नंतर करू का? ठीक आहे. तर त्यांच्या आजचे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुद्धा दिली जाईल. तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. खऱ्या अर्थाने बघितलं गेलं तर पाहूया आम्ही करतो त्याची पाहणी. तर टॉस केला जाईल. दहिसर विपक्ष सागवाडी संघ यांच्यामध्ये टॉस केला जातो. उमेश सागसकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते अंतिम सामना म्हणजेच मेगा फायनलचा सामनाचा टॉस केला जातो. उमेश सागसकर यांच्या हस्ते शुभ हस्ते टॉस केला गेला. टॉस जिंकला सागवाडी संघाने. निर्णय काय लगेच कळवायचा. बॅटिंग घेतली. ओके. तर दहिसर संघ आपण क्षेत्रक्षण लावून गेला लगेच, कारण की वेळ ना आपल्याकडं. 3 षटकं खेळवायचे आहेत म्हणजेच ताबडतोब करायला लागेल. विकेटच्या हॅट्रिक साठी 2000 रुपये. दहिसर 20 संघाला जयदुर्गा क्रिकेट संघ पाहतो आपण. जयदुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर 20 संघ ठाकूरपाडा या संघाला त्यांना देखील फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा संधी असेल. 3 चौकार हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपयाचे बक्षीस असेल किंवा गोलंदाजीसाठी
विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये, 5 सर्वांसाठी बक्षीस आहे. हॅट्रिक साठी असेल हे बक्षीस. जर बघितलं गेलं तर आमचे महेशदादा अनंत पाटील यांच्यातर्फे असेल. गणेश आणि भुरिया ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 3 षटकाचा सामना पाहतो, मेगा फायनलचा सामना पाहतो. 3 दिवस चालणारी स्पर्धा, आजचा अंतिम सामना पाहतो, मेगा फायनल सामना पाहतो. आणि जर या सामन्याचा विचार केला तर जय दुर्गा माता क्रिकेट संघ या संघाने हे सामने आयोजित केलं होतं आणि तोच संघ